नमस्कार मित्रांनो, MPSC MES या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण हायवे इंजिनिअरिंगची ही सिरीज सुरू केलेली आहे. ही MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी स्टुडंट देखील ही सिरीज फॉलो करू शकतात. तर हायवे इंजिनिअरिंगमध्ये या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत. पहिलं लेक्चर होतं हे हायवे अलाइनमेंटचं आणि सेकंड लेक्चर होतं हे हायवे इंजिनिअरिंग सर्वेचं. ओके, दोघं व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. आय होप हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही ते दोघं व्हिडिओ नक्की पाहणार. तर मित्रांनो, या अगोदर MPSCच्या मेन्स परीक्षेमध्ये या दोघं टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न आज आपण आधी डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यानंतर जॉमेट्रिकल डिझाईन ऑफ हायवे याला सुरुवात करणार आहोत. हे अत्यंत महत्त्वाचं असं युनिट आहे. तर 2012 साली हायवे अलाइनमेंटवर विचारला गेलेला प्रश्न आता आपण पाहू. प्रश्न असा आहे, Which of the following statements gives the most suitable meaning of highway alignment? म्हणजे खाली दिलेल्या वाक्यापैकी कुठलं वाक्य हे हायवे अलाइनमेंटचा प्रॉपर असा अर्थ सांगत आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला हायवे अलाइनमेंट शिकवलं होतं त्यावेळेला हायवे अलाइनमेंटची डेफिनेशन ही आपण बघितली होती. तर हायवे अलाइनमेंटची डेफिनेशन होती ती हायवे अलाइनमेंट इज डिफाइंड ॲज द पोझिशन ऑर द लेआउट ऑफ द सेंटर लाईन ऑफ दी हायवे ऑन दी ग्राउंड इज कॉल्ड ॲज अलाइनमेंट. ज्या वेळेला शिकवलं तेव्हा मी तुम्हाला सेंटर लाईन आणि ग्राउंड हे 2 कीवर्ड्स लक्षात ठेवायला सांगितले होते. तर ह्या डेफिनेशननुसार दिलेल्या ऑप्शन्सपैकी चौथं ऑप्शन आहे जे अगदी योग्य असा हायवे अलाइनमेंटचा मिनिंग सांगत आहे. लेआउट ऑफ द सेंटर लाईन ऑफ द हायवे ऑन द ग्राउंड इज कॉल्ड ॲज हायवे अलाइनमेंट. ओके, यानंतर आपण दुसरा व्हिडिओ केलेला आहे हायवे सर्वेवर. तर 2017 साली हायवे सर्वेवर एक प्रश्न विचारला गेला होता. तो असा होता, मॅच दी फॉलोविंग. त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये दिला आहे प्रायमरी सर्वे, मॅप स्टडी, रिअलाइनमेंट ऑफ हायवे, रेकॉनायझेशन आणि त्याच्या समोरच्या कॉलममध्ये दिलं आहे पहिला ऑप्शन, कलेक्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन एरिया, इम्प्रूव्हमेंट इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अलाइनमेंट्स, कलेक्ट फिजिकल इन्फॉर्मेशन आणि अलाइनमेंट अवॉइडिंग व्हॅलीज, पॉन्ड्स और लेक्स. तर ज्या वेळेला मी तुम्हाला हायवे सर्वे शिकवला आहे त्यावेळेला मी तुमच्याकडनं हे सर्व पॉईंट्स कव्हर करून घेतले आहेत. तर आपण इथे बघू शकतात, इंजिनिअरिंग स्टडी फॉर हायवे ओके. तर त्यात मी हे 4 पॉईंट तुम्हाला शिकवले होते, मॅप स्टडी, रिकॉनायझेशन, प्रिलिमिनरी सर्वे, फायनल लोकेशन अँड डिटेल सर्वे. मॅप स्टडीमध्ये काय करत असतो आपण? मॅप स्टडीमध्ये आपण टोपोग्राफीचा अभ्यास करत असतो. टोपोग्राफी म्हणजे काय की जिओग्राफिकल फीचर्स जे असतात त्या भागाचे त्याला आपण टोपोग्राफी म्हणतो. म्हणजेच रिव्हर, हिल्स, व्हॅली यांचा आपण अभ्यास करत असतो. ती प्रिलिमिनरी स्टेज आहे त्याला आपण मॅप स्टडी असं म्हणतो. त्यानंतर रेकॉनायझेशनमध्ये आपण काय करत असतो? रेकॉनायझेशनमध्ये त्या भागाचे आपण एक जनरल कॅरेक्टर स्टडी करत असतो. ओके, जनरल कॅरेक्टर जे मॅपमध्ये नसतात, जसं की एखादी छोटंसं तलाव असेल, काही छोटेसे हिल्स असते अगदी छोट्या, ज्या लोकली अवेलेबल आहेत, ज्या मॅपवर अवेलेबल नाही, अशांचा अभ्यास आपण रेकॉनायझेशनमध्ये करतो. आपण त्याला जनरल कॅरेक्टर स्टडी असं म्हणतो. त्याच्यानंतर येतं प्रिलिमिनरी सर्वे या 2 मेथडने केला जातो, कन्व्हेन्शनल मेथड आणि मॉडर्न मेथड. याच्याने आपण तिथल्या फील्डची इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. तर यानुसार प्रिलिमिनरी सर्वे याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 2, कलेक्ट फिजिकल इन्फॉर्मेशन. मॅप स्टडीचा ऑप्शन नंबर 4, अलाइनमेंट अवॉइडिंग व्हॅलीज, पॉन्ड्स और लेक्स. रिअलाइनमेंट ऑफ हायवे याचा येईल ऑप्शन नंबर 2, इम्प्रूव्हमेंट इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अलाइनमेंट्स. आणि 4th ऑप्शन आहे रेकॉनायझेशन, म्हणजे कलेक्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन एरिया. सो या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ओके, जॉमेट्रिक डिझाईन. तर जॉमेट्रिक डिझाईन म्हणजे काय? Geometric design, it deals with the dimensions and layout of visible features of the highway such as alignment, side distances and intersections. Geometric design मध्ये हायवेचे जे डायमेन्शन्स असतात आणि हायवेचा जो लेआउट असतो त्याच्याबद्दल आपण स्टडी करत असतो. तर कुठले टॉपिक आहेत त्याच्यात? एक अलाइनमेंट आहे, एक साईड डिस्टन्सेस आहे आणि इंटरसेक्शन्स आहे. अलाइनमेंट म्हणजे काय? आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे, हायवेची सेंटर लाईन जी आपण ग्राउंडवर उतरवतो त्याला आपण हायवेची अलाइनमेंट म्हणतो. म्हणजे हायवे कसा जाणार त्याला आपण हायवे अलाइनमेंट म्हणतो. साईड डिस्टन्सेस हे एक स्टॉपिंग साईड डिस्टन्स असतं, म्हणजे समोरासमोरून येणाऱ्या किंवा ओव्हरटेक करणाऱ्या गाड्या असतात, त्यांचा ॲक्सिडेंट होऊ नये आणि त्यांना एक ठराविक असं डिस्टन्स मिळावं गाड्या आपल्या थांबवण्यासाठी, त्याला म्हणतात साईड डिस्टन्स. आणि इंटरसेक्शन्स असे रस्ते असतात, आता आपण ही चौफुली कन्सिडर जर केली
तर इकडून येणारी एक व्हेकल आणि इकडनं येणारी एक व्हेकल यांचं पुढे जाऊन ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी इंटरसेक्शनवर काही प्रोव्हिजन्स आपल्याला कराव्या लागतात. जसं की इथे मोठी बिल्डिंग नको किंवा मोठे झाड नको, जेणेकरून ह्या दोन गाड्या एकमेकांना दिसणार नाहीत. हे असे काही गोष्टी असतात ज्यांचा आपण स्टडी करत असतो, त्याला आपण म्हणतात जॉमेट्रिक डिझाईन. आता जॉमेट्रिक डिझाईनचा इम्पॉर्टन्स काय? तर जॉमेट्रिक डिझाईन ही ऑप्टिमम इफिशियन्सी देत असते ट्रॅफिक ऑपरेशन्समध्ये. त्यासोबतच ते काय देत असते? मॅक्झिमम सेफ्टी. व्हेकल्सच्या सेफ्टीसाठी आणि ऑप्टिमम इफिशियन्सीसाठी जॉमेट्रिक डिझाईन हे इम्पॉर्टंट असते. ऑप्टिमम इफिशियन्सी म्हणजे काय? की जी क्षमता आहे, गाडीची जी क्षमता आहे, व्हेकल्सची, रस्त्यांची जी क्षमता आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात वापरली गेली पाहिजे. नाहीतर गाड्या आहेत एकदम सुपरफास्ट आणि रस्ते आहेत अगदी खराब, की जेणेकरून त्यांची इफिशियन्सी यूज होत नाही आहे, तर असं नको. तर त्याच्यासाठी आपल्याला जॉमेट्रिक डिझाईन ही करावी लागते, जेणेकरून त्याची ऑप्टिमम इफिशियन्सी आपल्याला मिळेल आणि त्याचसोबत मॅक्झिमम सेफ्टी देखील मिळेल. ओके, आणि हे सर्व कसं हवं? हे सर्व ॲट अ रिझनेबल कॉस्ट हवं. सर्व कसं हवं? हे रिझनेबल कॉस्टला. आता आपला सेकंड पॉईंट आहे जॉमेट्रिक डिझाईन्स डील्स विथ. जॉमेट्रिक डिझाईन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जॉमेट्रिक डिझाईन करताना आपल्याला हे 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात किंवा या 5 गोष्टी कन्सिडर करून आपल्याला हायवे डिझाईन करावा लागतो. त्यात पहिलं आहे क्रॉस सेक्शन इलिमेंट्स. तर क्रॉस सेक्शन इलिमेंट म्हणजे काय? तर विड्थ, फॉर्मेशन, सरफेस, क्रॉस स्लोप, या सर्व गोष्टींचा आपल्याला क्रॉस सेक्शनल इलिमेंटमध्ये अभ्यास करावा लागतो. हायवे कन्स्ट्रक्ट करताना त्याची विड्थ किती हवी? विड्थ ही त्याच्या लेननुसार आपण कन्सिडर करत असतो, लेन ही त्याच्या ट्रॅफिकनुसार कन्सिडर करत असतो. तसं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हायवेची विड्थ किती असावी. त्याचप्रमाणे फॉर्मेशन, तिथलं फॉर्मेशन कसं आहे आणि त्या फॉर्मेशनवरनं हे कळतं की आपण हायवेचं फॉर्मेशन कसं ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर सरफेस, पेमेंट सरफेस कुठल्या प्रकारचा? तो बिटुमिनस असावा त्याच्या किंवा तो कॉन्क्रीटचा असावा किंवा क्रॉस स्लोप कसा असला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण क्रॉस सेक्शन इलिमेंट या टायटलखाली करत असतो. आता दुसरं आहे साईड डिस्टन्स कन्सिडरेशन. साईड डिस्टन्स कन्सिडरेशन म्हणजे काय? हॉरिझॉन्टल. ओके, साईड डिस्टन्स कन्सिडरेशन. The side distance or clear distance visible ahead of a driver at horizontal and at vertical curves and at intersection. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व्ज असतील अशा रस्त्यांच्या किंवा कर्व्ज असतील अशा आणि इंटरसेक्शन असतील तर अशा वेळेला एक विजिबल डिस्टन्स, जे मी तुम्हाला मगाशी इथे सांगितलं की 2 गाड्या समोर इकडनं येत असतील आणि पुढे येऊन त्यांचा ॲक्सिडेंट होऊ नये त्यासाठी फार किंवा थोड्या आधी डिस्टन्स वगैरे त्या एकमेकांना दिसल्या पाहिजे. या टाईपची जी प्रोव्हिजन असते ती आपण साईड डिस्टन्स कन्सिडरेशनमध्ये करत असतो. हॉरिझॉन्टल कर्व असेल, हॉरिझॉन्टल कर्वमधनं इकडनं व्हेकल जात असेल तर तेव्हासुद्धा त्याला समोरून येणारी व्हेकल दिसली पाहिजे. व्हर्टिकल कर्वमधनं आपण इकडे वरती जात असू तेव्हा खालनं येणारी व्हेकल आपल्याला दिसली पाहिजे. या सर्व गोष्टींचा अभ्यास हा आपण साईड डिस्टन्स कन्सिडरेशनमध्ये करत असतो. आता तिसरा टॉपिक आहे हॉरिझॉन्टल अलाइनमेंट डिटेल्स. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट डिटेल्स याच्यामध्ये काय करत असतो आपण? हे बघा, आता हे झाली तुमची हॉरिझॉन्टल कर्व. ठीक आहे, आता हॉरिझॉन्टल कर्वमध्ये कसं असतं? हॉरिझॉन्टल कर्वमुळे काय होतं? आपली चेंज इन डायरेक्शन, आपल्याला आपल्या व्हेकलची डायरेक्शन चेंज करायची असेल तर आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व ही प्रोव्हाइड करावी लागते. तसं ही व्हेकल ही जी स्ट्रेट जात आहे ही स्ट्रेट जाणारी व्हेकल तिला इकडे जर टर्न घ्यायचा आहे तर तिला इकडे जाण्यासाठी आपल्याला इथं हॉरिझॉन्टल कर्व ही प्रोव्हाइड करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सुपर इलिव्हेशन हॉरिझॉन्टल कर्ववर एक सुपर इलिव्हेशन तुम्हाला माहीत असेल, एक आउटर एज जी असते आपली रोडची ती इनर एजच्या रिस्पेक्टने वर उचललेली असते, याला सुपर इलिव्हेशन म्हणतात. जेणेकरून हायवेच्या हॉरिझॉन्टल कर्व जिथं असते तिथं व्हेकलला बाहेर खेचणारा हा सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट करत असतो आणि त्याला काउंटर ॲक्ट करण्यासाठी आपण अशी
सुपर इलिव्हेशन हॉरिझॉन्टल कर्वच्या इथं प्रोव्हाइड करत असतो. किंवा त्याचप्रमाणे इथं जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी बघितलं असेल जिथं हॉरिझॉन्टल कर्व असते तिथं ओव्हरटेक करण्यासाठी एक्स्ट्रा वाईडनिंग ही केली गेलेली असते. पेवमेंटची एक्स्ट्रा वाईडनिंग केली गेलेली असते. म्हणजे या ठिकाणी रस्ता हा असा असतो, एक्स्ट्रा इथे वाईड गेलेला असतो, म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टलच्या ठिकाणी ओव्हरटेक करू शकतात. हे झालं हॉरिझॉन्टल अलाइनमेंट डिटेल्समध्ये. व्हर्टिकल अलाइनमेंट डिटेल्स. ओके, व्हर्टिकल अलाइनमेंट डिटेल्समध्ये काय 2 टॉपिकचा आपण स्टडी करत असतो. एक ग्रेडियंट आणि दुसरं व्हर्टिकल कर्व. या 2 गोष्टींचा आपण व्हर्टिकल अलाइनमेंट डिटेल्समध्ये स्टडी करत असतो. इंटरसेक्शन इलिमेंट मी सांगितलं तुम्हाला. इंटरसेक्शन इलिमेंट हे कसे असले पाहिजे, सेफ असले पाहिजे. इंटरसेक्शनच्या ठिकाणी व्हेकल ऑपरेशन हे सेफ असलं पाहिजे आणि त्याचसोबत ते कसं असलं पाहिजे, इफिशियंट असलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढं फॅक्टर्स अफेक्टिंग जॉमेट्रिकल डिझाईन. तर कुठले कुठले फॅक्टर्स असतात की जे जॉमेट्रिक डिझाईनवर अफेक्ट करत असतात. तर सर्वात पहिला फॅक्टर आहे टोपोग्राफी. टोपोग्राफीचा अर्थ मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे. जॉमेट्रिकल फीचर्स म्हणजेच टोपोग्राफी. तर टोपोग्राफीमध्ये काय कन्सिडर करावं लागणार आहे. टोपोग्राफीमध्ये बघा, समजा नॅशनल हायवे आहे, तो जर प्लेन टेरेनमध्ये आहे आणि तो समजा हिली एरियामध्ये आहे, तर त्यांचा जो डिझाईन स्पीड असतो तो वेगवेगळा असणार आहे. दोघं आहेत नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे, पण जर फ्लॅट टेरेन असेल तर त्याचा स्पीड हा नक्कीच जास्त असणार आहे हिली टेरेनपेक्षा. म्हणजे जिओग्राफिकल फीचर जे आहे, टोपोग्राफी जी आहे तिने स्पीडवर अशा प्रकारे इफेक्ट केलेला आहे. समजा मार्शी लँड असेल तर त्या ठिकाणी पेमेंटचं सरफेस, पेमेंटचं फॉर्मेशन, फाउंडेशन याच्यावर त्या अफेक्ट करत असतात. टोपोग्राफी ही अशा प्रकारे जॉमेट्रिकल डिझाईनवर अफेक्ट करत असते. 2 नंबरचं आहे लोकॅलिटी. लोकॅलिटीमध्ये काय, लोकॅलिटीमध्ये लोकली अवेलेबल मटेरियल, मॅन फोर्स, त्याच्यानंतर तिथले जॉग्राफिकल फीचर, या सगळ्या गोष्टी लोकली जॉमेट्रिकल डिझाईनवर अफेक्ट करत असतात. त्याच्यानंतर पुढचं आहे ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स. ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट असतात, 2 बिहेवियर आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे व्हेकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आणि दुसरं आहे ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स. व्हेकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये यामध्ये डिझाईन व्हेकल आणि स्टँडर्ड ट्रॅफिक लेन डिसाईड करणं हे डिफिकल्ट असतं. आणि स्पेशली अर्बन एरियामध्ये ट्रॅफिकचा फ्लो हा मिक्स टाईपचा असतो. तर अशा एरियामध्ये रोडचा आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ट्रॅफिकचा अंदाज येणं हे कठीण असतं. त्याचप्रमाणे इथे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात. डिफरंट टाईप्सचे व्हेकल जसे की पॅसेंजर कार्स, बसेस, ट्रक, मोटरसायकल, कुठल्या टाईपचे व्हेकल जात आहेत, त्यांचे स्पीड कसे, ॲक्सिलरेशन कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्या काय आहेत, या सर्व गोष्टी या जॉमेट्रिक डिझाईनवर अफेक्ट करत असतात. त्याच्यानंतर डिझाईन स्पीड ही अत्यंत महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. The design speed is the most important factor controlling the geometric design element of highway. Okay, design speed decides taking into account the overall requirements of highway. Design speed वरनं हायवेच्या रिक्वायरमेंट ठरत असतात. म्हणजे समजा हाय डिझाईन स्पीड जर हाय स्पीड असेल तर त्याला लागणारा हायवे कसा असेल तर त्याच्यावर पेवमेंटचा सरफेस ठरतो, पेवमेंटचं फाउंडेशन ठरतं. या सर्व गोष्टी कशावरून ठरत असतात, डिझाईन स्पीडवरनं ठरत असतात. त्याचप्रमाणे भारत हे डिफरंट स्पीड स्टँडर्डसाठी असाइन केले जातात. वेगवेगळे क्लास, वेगवेगळे रोड्स हे वेगवेगळ्या क्लासनुसार रोड्स हे असाइन केले जातात. म्हणजे नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड, विलेज रोड, हे जे सर्व आहेत हे डिझाईन स्पीडनुसार क्लासिफाय केले गेले आहेत आपल्या भारतामध्ये. डिझाईन ऑफ ऑलमोस्ट एव्हरी जॉमेट्रिक डिझाईन इलिमेंट ऑफ रोड इज डिपेंड ऑन द डिझाईन स्पीड. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर डिझाईन स्पीडचं इम्पॉर्टन्स आपण बघितलं आहे आणि ते कसं अफेक्ट करतं. तर फॉर एक्झाम्पल आता आपल्याला हायवे कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर डिझाईन स्पीडवरनं आपल्याला पेवमेंटचं सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा क्रॉस सेक्शन कसा असला पाहिजे, त्याचे क्रॉस सेक्शन इलिमेंट कसले, म्हणजेच विड्थ, त्याच्यानंतर क्लिअरन्स, साईड डिस्टन्स, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट, व्हर्टिकल अलाइनमेंट, त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्व, सुपर इलिव्हेशन, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं, ट्रान्झिशन कर्व म्हणजे आता इथं ज्याप्रमाणे मी बघा एकदम हेअरपिन हॉरिझॉन्टल कर्व दाखवली, मी दाखवली, परंतु ॲक्च्युअल रस्त्यांमध्ये असं नसतं. ॲक्च्युअल रस्त्यामध्ये आता हा स्ट्रेट आहे, सपोज इकडे प्लीज मला दाखवते, हा स्ट्रेट रोड जातोय पण आणि आपल्याला इकडे वळायचं तर आपण एकदम हेअरपिन बेंड नाही घेत, तर ही जी अशी असते ही अशी कर्व जाते आणि रस्ता हा अशा प्रकारे वळत असतो. तर ही जी आहे याला म्हणतात ट्रान्झिशन कर्व. हा तुमचा स्ट्रेट रोड झाला आणि हा तुमची हा झाला स्ट्रेट रोड आणि ही झाली हॉरिझॉन्टल कर्व. तर यांना जोडणारी जी कर्व असते त्याला म्हणतात ट्रान्झिशन कर्व्स. ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ह्या डिझाईन स्पीडवर डिपेंड असतात.
नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल अँड अदर फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये काय काय येतं, तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये येतं ॲस्थेसिटी, ओके, ॲस्थेटिक्स, लँडस्केपिंग. ॲस्थेटिक्स म्हणजे ते दिसायला किती सुंदर दिसतं. लँडस्केपिंग म्हणजे तिथे एरिया कसा आहे, तिथला भूभाग हा कसा आहे, जमीन कशी आहे. त्याच्यानंतर एअर पोल्युशन, त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन. हे असे लोकल फॅक्टर्स जे असतात, हे जे लोकल कंडिशन असतात, ह्या आपण रोडची जॉमेट्रिक डिझाईन करताना कन्सिडर कराव्या लागतात. काही हाय स्पीड हायवे किंवा एक्सप्रेसवे जे असतात, जे हायर स्पीडसाठी डिझाईन केलेले असतात, ते कसे लागतात, स्टँडर्ड आणि अनइंटरप्टेड लागतात, ओके. म्हणजे नाहीतर मग थोडाच एवढाच एक्सप्रेसवे आहे म्हणजे तसं नाही चालत. एक्सप्रेसवे म्हटलं म्हणजे तो खूप लांबपर्यंत जातो. तर लांबपर्यंत जाण्यासाठी तर त्याची अलाइनमेंट आपल्याला अवेलेबल आहे की नाही, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा आहेत, या सर्व आपल्याला बघाव्या लागतात. तर जॉमेट्रिक डिझाईनमध्ये आता आपण आतापर्यंत बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ जॉमेट्रिक डिझाईन. त्याच्यानंतर जॉमेट्रिक डिझाईनचे 5 कंपोनंट, की कुठले कुठले कंपोनंट आपण जॉमेट्रिक डिझाईनमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर कुठले फॅक्टर्स आहेत जे जॉमेट्रिक डिझाईनवर ॲफेक्ट करतात. तर आता आपण जॉमेट्रिक डिझाईनचे हे जे 5 फॅक्टर आहेत त्यांना 1 बाय 1 ब्रॉडली स्टडी करणार आहोत. तर पहिला फॅक्टर आहे क्रॉस सेक्शन एलिमेंट. हायवे क्रॉस सेक्शन एलिमेंट्स. आणि हां, तुम्ही जर नोट्स करत असाल तर तुम्ही माझ्या नोट्सवरनं बघून करू शकतात, कारण की या अत्यंत अशा व्यवस्थित लिहिलेल्या आणि प्रिसाईज नोट्स आहेत. पॉईंट बाय पॉईंट मी लिहिलेल्या आहेत. बघा बरोबर, टायटल 3.1, 3.2, 3.3, त्यानंतर 3.2.1, 3.2 मधला पहिला पॉईंट, 3.2.1.1 म्हणजे यातला पहिला पॉईंट म्हणजे टायटल, सबटायटल, हे यावरून तुम्हाला व्यवस्थित कळतात. तुम्ही माझं बघून व्यवस्थित नोट्ससुद्धा काढू शकतात. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी यांची PDF बनवूनसुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल. तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. MPSC MES या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. चला तर सुरुवात करूया आता. हायवे क्रॉस सेक्शन एलिमेंट. सर्वात आधी क्रॉस सेक्शन म्हणजे काय, तुम्ही इथं बघू शकता. हा एक रोड आहे. हा काय झाला, हा टॉप व्ह्यू झाला. आपण जेव्हा वर्ण बघतो तेव्हा रस्ता हा असा दिसतो. पण सपोज जर मी या रस्त्याला इथं एक कट दिला आणि त्यानंतर बघितलं तर हा रस्ता काहीसा असा दिसू शकतो, किंवा असाही दिसू शकतो, किंवा असाही दिसू शकतो. तर याला काय म्हणतात, क्रॉस सेक्शन म्हणतात. तर आता आपण ह्या हायवेच्या क्रॉस सेक्शन जो आहे त्याचा स्टडी करणार आहोत. तर हायवे क्रॉस सेक्शन एलिमेंट, त्याच्यातलं पहिलं आहे पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स. पेवमेंटचा जो सरफेस असतो त्याला कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असायला हवेत, तर it depends on pavement type. The pavement surface depends on the pavement type, which is decided based on the availability of material, funds, volume and composition of traffic, subgrade, climatic condition, construction facilities, कॉस्ट, कन्स्ट्रक्शन. या सर्व गोष्टींवरनं आपला पेवमेंटचा सरफेस हा डिसाईड होत असतो. या सर्व गोष्टी कन्सिडर करायच्या आणि त्या गोष्टींची रिलेटेड फिजिबल असा जो असेल तो पेवमेंट टाईप आपण सिलेक्ट करत असतो. काय काय सांगितलं मी, एक मटेरियल, त्यानंतर फंड्स हे खूप महत्त्वाचे आहेत. मटेरियल हे लोकली अवेलेबल असले पाहिजे, फंड्स त्यासाठी अवेलेबल असले पाहिजे. त्याच्यानंतर ट्रॅफिक, हायवेवर किंवा रोड पेवमेंटवर किती ट्रॅफिक असणार आहे. त्याच्यानंतर सबग्रेड, खालची फाउंडेशन सबग्रेडवर डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर त्यातला स्पीड स्टँडर्ड काय आहेत, या सर्व गोष्टीवर पेवमेंट टाईप हा डिसाईड केला गेलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, इम्पॉर्टंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेवमेंट आर. कुठल्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एक आहे फ्रिक्शन, दुसरी आहे अनइव्हननेस आणि तिसरी आहे लाईट रिफ्लेक्शन. आणि त्यासोबत ड्रेनेज ऑफ सरफेस ही सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण ड्रेनेज हे आपण, ओके मी इथे लिहिते, ड्रेनेज ऑफ सरफेस. तर तसं बघितलं तर ड्रेनेज ऑफ सरफेस हे आपण कॅम्बर जेव्हा शिकू तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल, त्याच्यामध्ये हा पॉईंट कन्सिडर होऊन जातो. तर 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत पेवमेंट सरफेसचे, एक फ्रिक्शन, अनइव्हननेस आणि लाईट रिफ्लेक्शन. तर आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शन, इट डिटरमाइन्स ऑपरेटिंग स्पीड अँड डिस्टन्स रिक्वायर्ड फॉर स्टॉपिंग अँड ॲक्सिलरेटिंग. फ्रिक्शन, तर कुठला फ्रिक्शन, व्हेकल टायर आणि पेवमेंट सरफेस या दोन
या दोघांमधलं फ्रिक्शन जे असतं ते स्पीड, ऑपरेटिंग स्पीड, व्हेकल ज्या स्पीडने तिथे ऑपरेट होऊ शकते त्याचा तो स्पीड, आणि स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे हा व्हेकलला एखाद्या स्पीडवर जात असताना तिला थांबण्यासाठी रिक्वायर्ड असलेलं डिस्टन्स किंवा ॲक्सिलरेट करण्यासाठी तिला लागणारं डिस्टन्स हे कशावर डिपेंड असतं? फ्रिक्शनवर डिपेंड असतं. ओके. आता फ्रिक्शन हे 2 टाईपचं असतं, एक लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आणि दुसरं लॅटरल फ्रिक्शन. बघा, लॉन्जिट्युडिनल आणि लॅटरल म्हणजे काय हे कळणं सर्वात आधी महत्त्वाचं आहे. तुम्हाला आधी मी या 2 बेसिक शब्दांचा अर्थ सांगते. सपोज हा रोड आहे आणि ही व्हेकल जात आहे, व्हेकल ह्या साईडने जात आहे. ओके, रोडचा ही झाली एक्स डायरेक्शन आणि ही झाली वाय डायरेक्शन. सो जी लांब डायरेक्शन असते, जे लांब डायमेन्शन असतं आपण त्याला लॉन्जिट्युडिनल असं म्हणत असतो, आणि जे शॉर्ट डायमेन्शन असतं त्याला आपण लॅटरल म्हणत असतो, त्यालाच ट्रान्सवर्स असं पण म्हणतात. सो मग ज्या वेळेला व्हेकल ही या पेवमेंटवरनं जात असते तेव्हा ही जेव्हा या डिरेक्शनमध्ये जात आहे तेव्हा तिला जे बॅक साईडला फ्रिक्शन होत असतं त्याला लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन म्हणतात. आणि जेव्हा व्हेकल ही हॉरिझॉन्टल कर्ववर जात असते, हॉरिझॉन्टल कर्ववरनं जेव्हा एखादी व्हेकल ही पास होत आहे तर तुम्हाला माहीतच असेल सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ही व्हेकल अशी बाहेर ओढली जाते. तर ही बाहेर फेकली जाऊ नये म्हणून आपण तिथं सुपर इलिव्हेशन हे प्रोव्हाइड करत असतो. आणि या ठिकाणी काय असतं? लॅटरल फ्रिक्शन काम करत असतं. सरळ जात असताना लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन काम करतं आणि हॉरिझॉन्टल कर्वच्या इथं लॅटरल फ्रिक्शन हे काम करत असतं. लॅटरल फ्रिक्शन जे असतं ते सेंट्रिफ्युगल फोर्सला काउंटरॅक्ट करण्याचं काम करत असतं. स्किड आणि स्लीप या 2 वेगवेगळ्या कंडिशन असतात. आपण स्किड आणि स्लीप या दोघंही समान कंडिशन समजून चालत असतो. पण स्किड म्हणजे काय? स्किड म्हणजे स्लाईड विदाऊट रिव्हॉल्विंग. स्लाईड विदाऊट रिव्हॉल्विंग. आता ही व्हेकल जात आहे परंतु तर ती स्किड झाली. आपण असं केव्हा म्हणू शकतो? जेव्हा आय होप हे क्लिअर नाही आहे. हे त्याचे व्हील्स आहेत. मी साधारणतः हा ए पॉईंट असा आपण कन्सिडर करूया. तर स्किड म्हणजे काय? तर ही व्हेकल जी आहे ती पुढे मूव्ह होते, ती इथून इथे ट्रान्सफर होते, परंतु हा जो ए आहे तो अजूनही तिथेच आहे. एची मूवमेंट झालेली नाही आहे, म्हणजे व्हीलची मूवमेंट इथे झालेली नाही आहे, परंतु व्हेकलची मूवमेंट इथे झालेली आहे. त्याला म्हणतात स्किड. एखाद्या वेळेला ब्रेक लावल्याने किंवा गाडी लॉक झाली, काय झालं तर व्हील मूव्ह होत नाही आहेत परंतु गाडी मूव्ह होते, अशी जी कंडिशन असतात त्याला म्हणतात स्किडिंग. स्लाईड विदाऊट रिव्हॉल्विंग. तर 2 टाईपचे स्किडिंग आहेत, लॉन्जिट्युडिनल स्किडिंग आणि लॅटरल स्किडिंग. तर लॉन्जिट्युडिनल स्किडिंग म्हणजे हेच, स्ट्रेट रोडवर समोरच्या दिशेला जी स्किडिंग होते त्याला आपण लॉन्जिट्युडिनल स्किडिंग म्हणतो. आणि लॅटरल स्किडिंग केव्हा? आता ही हॉरिझॉन्टल कर्व आहे, इथं सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट करतो आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला काउंटर ॲक्ट करण्यासाठी इथं लॅटरल फ्रिक्शन ॲक्ट करत आहे. परंतु ज्या वेळेला सेंट्रिफ्युगल फोर्स हा लॅटरल फ्रिक्शनपेक्षा जास्त असेल त्यावेळेला इथं लॅटरल स्किडिंग होते. लॅटरल स्किडिंग इज मोर डेंजरस दॅन लॉन्जिट्युडिनल स्किडिंग. लॅटरल स्किडिंग कोइफिशियंट इज मोर दॅन ऑर इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्किडिंग कोइफिशियंट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॅटरल स्किडिंग कोइफिशियंट इज मोर दॅन ऑर इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्किडिंग कोइफिशियंट. कारण की आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल कर्व असले तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फ्रिक्शन हे जास्त हवं आहे आपल्या व्हेकलला योग्य पाथवर ठेवण्यासाठी, तिला बॅलन्स ठेवण्यासाठी. त्यामुळे लॅटरल स्किडिंग कोइफिशियंट हा लॉन्जिट्युडिनल स्किडिंग कोइफिशियंटपेक्षा जास्त असतो. स्लिप म्हणजे काय? तर स्लिप म्हणजे रिव्हॉल्व्स मोर दॅन मुवमेंट. रिव्हॉल्व्स मोर दॅन मुवमेंट म्हणजे व्हेकल आहे ते इथून एवढं डिस्टन्स ए टू बी एवढं डिस्टन्स कव्हर करतं आहे, समजा ते आहे एक्स मीटर. ओके. आणि व्हेकलचा सर्कम्फरन्स आपण कन्सिडर करूया, तो पण एक्स. ओके, सर्कम्फरन्स 2πr. तर हे एवढं एक्स डिस्टन्स कव्हर करण्यासाठी साधारणतः व्हीलला एक वेळेला फिरणं फिरणं गरजेचं आहे. जर आपण साध्या जॉमेट्रीच्या याच्याने बघितलं तर एवढं एक्स डिस्टन्स कव्हर करण्यासाठी व्हीलने जर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तर तिथं तेवढं डिस्टन्स कव्हर होतं. परंतु हे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट न करता जर व्हील 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट करतोय तेवढ्याच वेळेमध्ये तर त्याला
तर तेव्हा कवर होणारे डिस्टन्स हे असणारे 2x. तर त्याच्या सर्कम्फरन्सपेक्षा ते कवर करणारे डिस्टन्स कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि या कंडिशनला आपण काय म्हणतो, स्लिप. ओके. त्यानंतर फॉर कॅल्क्युलेटिंग स्टॉपिंग डिस्टन्स द लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनल कोएफिशियंट. ओके, आता हे मार्क करून ठेवा, याच्यावर MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे आणि ह्या पॉईंटवर क्वेश्चन हा विचारलाच जातो. तर फॉर कॅल्क्युलेटिंग स्टॉपिंग डिस्टन्सेस, जसं मी तुम्हाला सांगितलं ओव्हरटेक डिस्टन्स, स्टॉपिंग साईड डिस्टन्स हे जे असतात ते कॅल्क्युलेट करण्यासाठी लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनल कोएफिशियंट, लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोएफिशियंट किती आहे, 0.35 ते 0.4 बाय IRC, इंडियन रोड काँग्रेसने तो तेवढा सांगितला. IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस. ओके. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व जर डिझाईन करत असो आपण, तर त्याच्यासाठी लागणारा लॅटरल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, 0.15. ह्या दोघं व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. स्टॉपिंग साईड डिस्टन्स आपण जेव्हा कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोएफिशियंट किती येतो, 0.35 ते 0.4. आणि लॅटरल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हॉरिझॉन्टल कर्वसाठी तो किती आहे, 0.15. कोणी सांगितलं इथे, IRC, इंडियन रोड काँग्रेसने सांगितलेले आहे. या दोघं व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवणं मस्ट आहे. तर पुढचं पेवमेंट अनइव्हननेस. पेवमेंट अनइव्हननेस म्हणजे काय, पेवमेंटचा सरफेस हा अशा प्रकारे स्ट्रेट नसून तो असा असेल, म्हणजे त्या अनंडेशन आहेत. अनंडेशन म्हणजे काय, इथं डीप आहे. ओके, इथं पुन्हा डीप आहे, तर याला म्हणतात पेवमेंट अनइव्हननेस. व्हेकलचा हायर ऑपरेटिंग स्पीड केव्हा अवेलेबल असू शकतो, जेव्हा सरफेस हा इव्हन असेल. अनइव्हन सरफेस किंवा अंडुलेशन असलेला सरफेस जो असेल तर तिथं आपण व्हेकलचा जो ऑपरेटिंग स्पीड आहे तो कमी असेल आणि त्याची इफिशियन्सी काय होईल, कमी होईल. आणि अनइव्हननेसला कशावर अफेक्ट करतं, पहिलेच तर व्हेकल ऑपरेशन कॉस्ट. अंडुलेशन्स जर रोडवर असतील तर ऑब्वियसली आपल्याला आपला ऑपरेटिंग स्पीड जो असणार आहे तो डिझाईन स्पीडपेक्षा कमी असणार आहे. आपण हव्या त्या स्पीडवर गाडी चालवू नाही शकत. सो इथं ऑपरेटिंग कॉस्ट आपली वाढते, फ्युएलची कॉस्ट वाढते, त्याच्यानंतर डिस्कम्फर्ट होतं, कम्फर्ट लेवल ही कमी असते, त्याच्यानंतर सेफ्टीसुद्धा यामध्ये कमी असते. व्हेकल ऑपरेशन कॉस्ट, कम्फर्ट, सेफ्टी या सर्व गोष्टी या पेवमेंट अनइव्हननेसमुळे अफेक्टेड होत असतात. अनइव्हन रोड असतील तर विअर अँड टिअर ऑफ टायर्स म्हणजे टायर्स हे खराब होतात. त्याचप्रमाणे तशा रस्त्यावर ट्रॅक्टिव्ह रेझिस्टन्स हा जास्त असतो. ट्रॅक्टिव्ह रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे काय होतं, फ्युएल जास्त लागते, त्याच्यामुळे काय होतं, कॉस्ट वाढते. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट होण्याच्या संभावना असतात अनइव्हन रस्त्यावर. अनइव्हन रस्त्यावर एखाद्या वेळेला ड्रायव्हरचा तोल जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. पेवमेंट अनइव्हननेस मेजर कसं करायचं, तर पेवमेंट अनइव्हननेस मेजर करण्यासाठी बम्प इंटिग्रेटर यूज केलं जातं. तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल. तर आता हे ऑपरेट कसं होतं, तुम्ही बघतायत की बम्प इंटिग्रेटर हे रोडवर कशा प्रकारे त्याची सेटिंग केलेली आहे. ते ज्याप्रमाणे रोड कव्हर करत असतं त्याप्रमाणे तिथे जे अप्स अँड डाऊन रोडवर येत असतात ते तिथं मेजर होत असतात आणि त्याचं क्युम्युलेटिव्ह व्हर्टिकल मेजरमेंट केलं जातं. म्हणजे काय, तुम्ही इकडे बघू शकतात, मी तुम्हाला इथे दाखवते. सपोज हा रोड आहे, ओके, तो असा आहे आणि इथं तुमचं बम्प इंटिग्रेटर आहे. तर ह्या ज्या रोड्सवर डिप्स आहेत याचा डिस्टन्स आपण x म्हणू, हे y म्हणू, हे z म्हणू. तर बम्प इंटिग्रेटर पुढे जात असताना या सर्वांची एक कम्युलेटिव्ह मेजरमेंट करत असतो. कम्युलेटिव्ह मेजरमेंटची कशी, x इथं येईल ते x + y, इथे येईल x + y + z, याला म्हणतात कम्युलेटिव्ह व्हर्टिकल मेजरमेंट. ओके. आता अनइव्हननेस इंडेक्स हा गुड पेवमेंटसाठी असतो लेस दॅन 150 म्हणजे सपोज 1 किलोमीटर ह्या रस्त्याची लेंथ जर 1 किलोमीटर आहे तर याच्यामध्ये ही जी व्हर्टिकल कम्युलेटिव्ह ॲडिशन येत आहे तर ती किती असली पाहिजे, 150 सेंटीमीटरपेक्षा कमी किंवा 150 सेंटीमीटर एवढी. अशी जर ती असेल तर तो अनइव्हननेस इंडेक्स आपण त्यावर हाय स्पीडने गाडी चालवू शकतो. म्हणजे हाय स्पीडसाठी आपण तिथं रोड डिझाईन करू शकतो. तोच इंडेक्स जर 250च्या = असेल तर तो कसा असतो, सॅटिस्फॅक्टरी असतो. 150 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो गुड असतो. 250च्या इक्वल असेल तर तो सॅटिस्फॅक्टरी असतो. 250 सेंटीमीटर पर
किलोमीटर. तर इथं डिझाईन स्पीड किती असू शकतो 100 km/h. पण तोच इंडेक्स जर 350पेक्षा जास्त असेल, 350 cm/km जास्त असेल, तर तो रोड कसा असतो व्हेरी अनकम्फर्टेबल इवन ॲट 50 km/h. ओके. तिसरा पॉईंट आहे लाईट रिफ्लेक्शन. नाईट विजिबिलिटी इज व्हेरी मच डिपेंड्स ऑन लाईट रिफ्लेक्शन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पेवमेंट सरफेस. म्हणजे पेवमेंट लाईट किती प्रमाणात रिफ्लेक्ट करतो, लाईट रिफ्लेक्शनवर पेवमेंटची नाईट विजिबिलिटी ही डिपेंड असते. वेट सरफेस जे असतात त्यांचे ग्लेअर हाय असतो, त्याच्यामुळे तिथे विजिबिलिटी ही जास्त असते. विजिबिलिटी इज मोर दॅन ड्राय पेवमेंट. त्याचप्रमाणे आपले व्हाईट पेवमेंट जे असतात त्यांची विजिबिलिटी ही ब्लॅक पेवमेंटपेक्षा जास्त असते नाईटला. ब्लॅक टॉप पेवमेंट सरफेस प्रोव्हाइड्स व्हेरी पुअर विजिबिलिटी ॲट नाईट, स्पेशली वेन द सरफेस इज वेट. ठीक आहे. तर आपण हायवे जॉमेट्री डिझाईन त्याला सुरुवात केली आहे. त्याच्यातला आपण 3.2.1 हायवे क्रॉस सेक्शन एलिमेंट हा स्टडी करतो आहे. हायवे क्रॉस सेक्शन एलिमेंटमध्ये आपण पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्याच्यातलं फ्रिक्शन बघितलं, पेवमेंट अनइव्हननेस बघितला आणि लाईट रिफ्लेक्शन बघितलेलं आहे. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे क्रॉस सेक्शन एलिमेंट ऑफ हायवे, याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला काही अडचण असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. MPSCच्या दृष्टिकोनातून हे युनिट अत्यंत महत्त्वाचं आहे. मी या अगोदरच्या दोघं व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, त्याप्रमाणे माझी टेलिग्राम चॅनलची लिंक देखील टाकते. प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू.